हॅलो फ्रेंड्स, आज आपण झटपट होणारी अंडा मसाला रेसिपी बघणार आहोत। यासाठी आपण घेऊयात 3 ते 4 उकडलेली अंडी, एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, पुदिना, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव वाटी दही, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरे पावडर आणि कसुरी मेथी। सुरुवातीला आपण एक बेसिक वाटण करून घेऊया। यासाठी पुदिना, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि टोमॅटो याची पेस्ट करून घेऊया। एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया। अंड्यांच्या कापावर थोडंसं तिखट आणि मीठ भुरभुरून हे अंड्यांचे काप या तेलावर हलके फ्राय करून घेऊया। याच गरम तेलामध्ये सुरुवातीला घालूयात जिरं। जिरं हलकं फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घेऊयात। कांदा ब्राऊन रंगावर परतून झाला की यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, मिरे पावडर आणि गरम मसाला। हे मसाले कांद्याबरोबर छान परतून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी घालू, नाहीतर हे मसाले करपून जातील आणि मिश्रण कडू लागेल। हिरवं वाटण घालून हे मिश्रण पुन्हा एकदा छान परतून घेऊयात। गॅस बंद करून यामध्ये दही घालूयात। मिश्रण हलकं परतून झालं की गॅस पुन्हा एकदा चालू करूयात। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी हे मिश्रण छान उकळू देऊया। आपण बघू शकता या मिश्रणाला छान तेल सुटायला लागलं आहे। आता यामध्ये घालूयात गरम पाणी। आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं आपण पाणी घालू शकता। वरून घालूया कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ। 4 ते 5 मिनिटांसाठी हे मिश्रण छान उकळवून घेऊया। यामुळे सगळे मसाले छान एकजीव होतील। आता यामध्ये सोडूयात फ्राय केलेली अंडी। हलक्या हाताने हे मिश्रण छान ढवळून घेऊयात। वरून घालूयात थोडीशी कोथिंबीर। या पद्धतीने तयार झालेला अंडा मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।